आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या शौर्य गाथेवरती चित्रपट काढला आणि मला जास्त भावना आहे तीच माझी आहे. आपण सर्व महाराजांचे मावळे आहोत आणि या मावळ्याच्या भावनेने मी हा चित्रपट एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद ते देत आहेत. प्रत्येक थिएटर हाऊसफुल आहे, त्याबद्दल मी सगळ्या प्रेक्षकांचा मनापासून ऋणी आहे. तुमच्या सर्वांचे आभार. कशा पद्धतीच्या भावना आहेत एवढा मोठा चित्रपट करत? नाही, खरं म्हणजे ज्या प्रकारे महाराष्ट्रातली जनता या चित्रपटाला प्रतिसाद देत आहे त्यासाठी मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकांचा अंतःकरणातून ऋणी आहे. आणि आपले महाराज, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चित्रपट आता लोक आपला स्वतः चित्रपट बघून पाहतायत, तीच अपेक्षा आहे. आणि असंच लोकांचा आशीर्वाद असू दे हीच प्रार्थना. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चित्रपट निघाला राजा शिवाजी त्या बिग स्क्रीनवर आतापर्यंत आला नव्हता. किती मोठं टास्क होतं, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही याच्यावर मेहनत करताय असं त्याला आम्हाला वैशालीचा किती मोठं टास्क होतं? नाही काय की एक साऊंड बंद करा, ते साऊंड बंद करा नाही, सर्वप्रथम काय की जेव्हा आपण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावरती चित्रपट बनवायचा विचार करतो तेव्हा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. आणि त्यातल्या त्या चित्रपटाला जर मोठं करायचं असेल तर मग प्रत्येक फील्डमधले आपल्याला सगळ्यात बेस्ट लोक कशी आणता येतील त्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामध्ये संतोष सिवन ज्यांना 14 ते 16 नॅशनल अवॉर्ड्स आहेत, ते आपल्या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर किंवा फोटोग्राफीचे डिरेक्टर आहेत. नंतर ॲक्टर्समध्ये तर आता सगळेच आपले मित्र त्याच्यामध्ये आहेत. अभिषेक बच्चन असतील, सलमान खान असतील, विद्या बालन आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतले तर आहेतच, पण मराठी चित्रपटसृष्टीतले सुद्धा दिग्गज कलाकार सचिन खेडेकरजी, महेश मांजरेकर, भाग्यश्री मॅम, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर सर, हे सगळे ह्या चित्रपटात आहेत. त्यांनी खरंच मोठा वाटा दिलेला आहे. आणि काय आता लोकांना चित्रपट आवडतोय ह्यातच मी समाधानी आहे. न उलगडलेला इतिहास सुद्धा तुम्ही दाखवलेला, म्हणजे शहाजी राजांचा इतिहास असेल, शिवाजी महाराजांचे गोष्ट म्हणजे संभाजी राजा असेल, हा आतापर्यंत कधी पडद्यावरती आला नव्हता. तर इतिहासामध्ये कुठं छेडछाड होणे याची कशी दक्षता घेतली? जेव्हा नाही, कसं आहे की हा चित्रपट जेवढा महाराजांबद्दल आहे तेवढाच त्यांच्या परिवाराबद्दल सुद्धा आहे. आणि महाराज कसे घडले, काय काय गोष्टी त्या काळात घडल्या, ज्याचा परिणाम आजकाल बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्याचा परिणाम हा वर्षानुवर्ष राहतो. एक असा काळ जेव्हा भोसले परिवार यांना पुन्हा आपलं स्वतःची जहागिरी सोडून बेदखल केलं किंवा बाहेर जावं लागलं. कर्नाटकाला गेले, तिथून परत त्यांना पुण्याला यावं लागलं. त्यात परिवाराचं विभाजन होताना दिसतं आपल्याला. मोठे बंधू संभाजीराजे हे शहाजी महाराजांबरोबर येतात, शिवाजीराजे हे आऊसाहेब, जिजाऊसाहेब यांच्याबरोबर पुण्याला परततात. तर ह्या सगळ्या गोष्टी घडताना स्वराज्याचं जे स्वप्न जे जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराजांनी पाहिलं होतं त्याची पूर्ती हे कसे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज करतात, हा ह्या चित्रपटातला प्रवास आहे. आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न. मराठी बरोबर हिंदीमध्ये कसं रिस्पॉन्स? हिंदीमध्ये पण छान चालू आहे. काय प्रामुख्याने हा मराठी चित्रपट असल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षापेक्षा जास्तच प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्याच प्रमाणात हिंदीमध्ये पण चांगला रिस्पॉन्स. आपले चिरंजीव असतील किंवा सरप्राईज आहे तुमचे दोन्ही चिरंजीव आणि त्यांच्याबद्दल काही बोलणं जास्त नाही. जय भवानी, जय